पावसाचे आगमन झाले असले तरी पाणी टंचाईचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. धरणांमधील जलसाठा हा केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे आदेश शासनाने दिले. सिंचनासाठी सोडण्यात येणारी आवर्तने देखील बंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ 21.9% इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात आता पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याचा धोका निर्माण झालाय. जिल्ह्यातील पाणीसाठा वेगाने खालवलाय. जिल्ह्यातील मध्यम व लघु जल प्रकल्प असलेल्या एकूण 26 पैकी 13 धरणे आटली आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मात्र धरणे भरण्यासाठी जास्तीच्या पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात केवळ 21% पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यात आता एकूण उपयुक्त पाणीसाठा केवळ 21.9% इतका शिल्लक राहिलाय. सर्व धरणे मिळून आता सुमारे केवळ 14,894 दलघफू इतका उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी जूनमध्ये हा साठा 35% होता. 26 पैकी 13 धरणे आटली आहे. जिल्ह्यातील 179 गावांसह 491 वाड्या वस्त्यांसह एकूण 670 गावांमध्ये एकूण 3,28,878 नागरिकांना 186 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. हे टँकर दररोज 405 फेऱ्या करत नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा करत आहे. गंगापूर धरणामध्ये 32.10%, वालदेवीमध्ये 30.89%, मुकणेमध्ये 19.31%, करंजवणमध्ये 16.42%, ओझरखेडमध्ये 25.87%, दारणामध्ये 7.16%, भावलीमध्ये 16.39%, कडवामध्ये 16.88%, चणकापूरमध्ये 31.11%, गिरणामध्ये 27.66% पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा पाऊस लांबलाय, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. तसेच स्वतंत्र पथकाची गस्ती सुरू असून धरणातील पाणी पुरवठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलाय, असे रोहित कुमार राजपूत निवासी जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.